नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। फोर्ट रोड येथे पाणी पुन्हा साचले, गटारे आणि रस्त्यांची समस्या नेहमीचीच। महापालिका स्मार्ट सिटी अधिकारी व स्थानिक नेत्यांचे साफ दुर्लक्ष। सतीश जारकीहोळींना DCM पद द्यावे, आसिफ सेठ यांनी मागितली हायकमांडकडे दाद। बेळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती। भारत T20 विश्वचषकाचा मुकुट घालण्यास उत्सुक, क्रिकेटचा खरा थरार पाहायला मिळणार। शनिवारी होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना। आता पाहूयात सविस्तर बातम्या। फोर्ट रोड नेहमीच इथल्या समस्यांमुळे कायमच चर्चेत असतो। कधी गटारांची समस्या तर कधी रस्त्यांची समस्या, आणि थोडा जरी जास्त पाऊस झाला तर रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या तर नेहमीचीच झाली आहे। फोर्ट रोड नेहमीच इथल्या समस्यांमुळे चर्चेत असतो। कधी रस्त्यांची समस्या तर कधी गटारींची, आणि थोडा जरी जास्त पाऊस झाला तर इथे रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। हा नेहमी गजबजलेला रस्ता आहे। CBTला जाणारा हा मुख्य रस्ता असून या ठिकाणी वाहनांचे स्पेअर पार्ट्सची दुकानेही आहेत। एवढे असूनही या समस्येकडे महापालिका व स्मार्ट सिटी नेहमीच दुर्लक्ष करतात। या ठिकाणी CBTकडून वाहत आलेले पावसाचे पाणी फोर्ट रोडच्या कडेला साचत आहे, कारण येथे ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। या ठिकाणी रस्ता आणि गटारींची समस्या अजूनही जैसे थेच आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेचा पैसा वाया जात आहे। यावर महापालिका, स्मार्ट सिटी अधिकारी आणि स्थानिक नेते काही लक्ष देतील का, व हा जनतेला होणारा त्रास कधी संपणार, हा सवाल नागरिकातून केला जातोय। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी विनंती हायकमांडकडे केल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। मी सुरुवातीपासूनच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना DCM करा असे बोलत होतो, असे आमदार आसिफ सेठ म्हणाले। उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी बेळगावचे सतीश जारकीहोळी यांना DCM पद देण्यात यावे अशी विनंती मी हायकमांडकडे केली आहे। उत्तर कर्नाटकला सावतराईसारखी वागणूक दिली जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की हे निश्चितच अन्यायकारक आहे। सतीश जारकीहोळी यांच्याकडे प्रत्येक वेळी लोकांना विश्वासात घेण्याची क्षमता आहे। आमदार आसिफ सेठ यांनी शनिवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला। ನಾವೆಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ, ಅಂಗನವಾಡಿ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸ್ಮಾರ್ಟ್ಫೋನ್ಸ್, ಇದರ ಜೊತೆ ಮೆಡಿಕಲ್ ಕಿಟ್ಸ್, ಪುಸ್ತಕ ಇದೆಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸಚಿವರಿಗೆ। ಅವ್ರ ಎಫರ್ಟ್ದಿಂದ, ಅವ್ರ ಕಾಳಜಿಯಿಂದ ಇದೆಲ್ಲ ಟೀಚರ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಬಂದೈತಿ। ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಭಾಳ ಕಷ್ಟ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲಾಖೆಯಿಂದ, ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ। ಇದರ ಜೊತೆ ನಮಗೆಲ್ಲ ಅಂಗನವಾಡಿ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ। ಅವರು ಬಿಸಿಲಾಗಲಿ ಮಳೆ ಆಗಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದರ ಜೊತೆ ಕೋವಿಡ್ದಲ್ಲೇ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು, ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ। ಮನೆಗೆ ಹೋಗೋದು, ಚೆಕಪ್ ಮಾಡೋದು, ಎಲ್ಲರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗೋದು, ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಡೋದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಮಂದಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ಮಾಗಿನ ಟೀಚರ್ ಸ್ಪೆಷಲಿ ಏನು ತೊಂದರೆ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವರು ಹೋಗ್ತಿದ್ರು। ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ। ಮತ್ತು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಂದರೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಅಥವಾ ನನಗೆ ನನ್ನ ಆಫೀಸಿಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ
ಯಾವಾಗ ತಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಏನೂ ಬೇಕಾದರೆ ಹೇಳಿ ನನಗೆ ಆ ಸೌಲಭ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ಸರ್, ಈಗ ರಾಜ್ಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸಿ ಎಂ ಬದಲಾವಣೆ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚುವರಿ ಡಿ ಸಿ ಎಂ ಕೂಗು ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಡಿ ಸಿ ಎಂ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದಷ್ಟು ಜನ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್ ನೀವು? ನಾನು ಇವತ್ತಿಲ್ಲ, 1 ವರ್ಷ ಆಯಿತು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ್ದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಡಿ ಸಿ ಎಂ ಬೇಕು. ಮತ್ತು ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೆಸರು ನಾವು 1 ವರ್ಷದಿಂದ ತಗೋತಾ ಇದ್ದೆ. ಅವ್ರು ಒಂದು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಇದೆ, ನಾಲೆಜಬಲ್ ಅದಾರು, ಸೀನಿಯರ್ ಅದಾರು. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ್ದು ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಯಾರ್ಯಾರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏನೇನು ಅದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದು ಮಂದಿಗೂ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಿ ಅಂತ 1 ವರ್ಷದಿಂದ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಸರ್, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಶಾಸಕರನ್ನು ಬರೀ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿ ಕೇವಲ ನಂಬರ್ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ. ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ನಂಬರ್ ಬೇಕು, ಆದರೆ ಅಧಿಕಾರ ಮಾತ್ರ ಯಾರಿಗೂ ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಅಸಮಾಧಾನ ಈ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸಕರಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಸರ್? ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸತೀಶಣ್ಣಗೆ. ಅವ್ರದ್ದು ಹೇಳಿಲ್ಲ ನನಗೆ, ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡಿ ಅಂತ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾರಿತ್ತಂದ್ರೆ ಅವರಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗೋದು, ನಮ್ಮದು ಏನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಏನೇನು ಬೇಕಂತ ಅವ್ರು ಆಗಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಿ. ಡೈಲಿ ಹೋಗಿದ್ದಾಗ ಯಾರನ್ನಾದ್ರೂ ಮೀಟ್ ಆಗಿ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರ್? ಇತರ ಬಗ್ಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹೊಸದ MP ಮೇಡಮ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ, ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಓದ್ತೇಕಿನಿ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಕೆಲ ಸಚಿವರಿಗೆ ಮತ್ತು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನಾವು ಭೇಟಿ ಆಗಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮದು MP ಮೇಡಮ್ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ತಂದಿದೆ, ಅದರ ಸಲ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ಇನ್ನೊಂದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮುದಾಯದ ಶಾಸಕರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು, ಸಭೆ ಮಾಡಿದ್ರು, ನೀವು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರಿ. ಸೊ ಏನು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿರಿ ಸರ್ ಅಂತ? ನನಗೆ ಡಿಸೀವ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ, ದಟ್ ಇಸ್ ಆನ್ ಅ ಲೈಟರ್ ನೋಟ್. ನನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಇಶ್ಯೂಸ್ ಅದಾರು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯ ಎಲ್ಲ ನಾವು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡು ನಾವು ಹೋಗಿದ್ದೇವೆ. ಅದು ಪಾಲಿಟಿಕಲ್ ಇದಿರಲಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಏನಿದೆ ಸಮುದಾಯ ಅದು ತೊಗೊಂಡೋಗಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಅವ್ರು ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಈ ಮೊನ್ನೆ ಹಜ್ ಯಾತ್ರೆಗೆ ತೆರಳಿದಾಗ ಒಂದಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು ಸರ್ ಒಂದಷ್ಟು ಜನರಿಗೆ. ಸೊ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಒಂಚೂರು ಅದು ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಒತ್ತಾಯ ಸಮುದಾಯದವರಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು. ಅದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಆಗೋದು ಅದು ನಾವು ಹಜ್ ಮತ್ತು ವಾಲಿಟಿ ಮತ್ತು ಹಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅದಾರು, ಅವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇರ್ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಗ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಯಿತು, ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಅದು ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗ್ತದೆ? ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಈಗ ತಯಾರಾಗಿದೆ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಡ ತಯಾರಾಗಿದೆ. ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ ಸಲುವಾಗಿ ಲಾಸ್ಟ್ ಬಜೆಟ್ಗಿನ್ನ ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಸಿಎಮ್ಗೆ. ಆ ವೇಳೆಗೆ ಅವರು 55 ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಸಲುವಾಗಿ. ಈ ಟೈಮ್ನು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಳ ರೆಡಿ ಆಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋದು ವಿಚಾರ ಇದೆ. ನಮ್ಮ ಪರ್ಸನಲ್ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋದಲ್ಲಿ ಹೆಲ್ತ್ ಆ್ಯಂಡ್ ಎಜುಕೇಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ವಾಟರ್ ಈ ಪ್ರಥಮ 3 ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮತ್ತು ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗ್ತಿದೆ, ಅವಶ್ಯಕತೆಯೂ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು, ನರ್ಸಿಂಗ್ ಸ್ಟಾಫ್ಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು, ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡೋದು, ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ಗೆ ಆರ್ಡ್ರ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಇದೆ. ಬರೀ ಒಂದು ಕಟ್ಟಡದಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ. ವಿ ನೀಡ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್, ಟ್ರೈನ್ ನರ್ಸಿಂಗ್ ಸ್ಟಾಫ್, ಗುಡ್ ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ ಆರ್ಡರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮೆಡಿಕಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ನಾವು ಭೇಟಿ ಆಗಿದ್ದೀವಿ ಮೊನ್ನೆ. ಅವ್ರಿಗೇನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ನಮಗೆ ಆದಷ್ಟು ಜಲ್ದಿ ರಿಕ್ರೂಟೆಡ್ ಮಾಡಿ ಡಾಕ್ಟರ್ಸ್. ಅದು ಇನ್ನೊಂದು 500 ಬೆಡ್ಸಿದ್ದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅದು ಹೊಸದು ಆಗ್ಬೇಕಂತ ಪ್ರಪೋಸಲ್ ಇರ್ತದೆ ಸರ್, ಅದೇನು ಅಪ್ರೂವಲ್ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ? ಒಂದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದು ಅಪ್ರೂವಲ್ ಆಗಿದೆ, ಜಾಗನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಿದ್ವಾಯಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆ ಜಾಗ ಒಂದು ಸರ್ತಿ ಫೈನಲೈಸ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅದು ಕನ್ನಡಿ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಡೆಲಿವರಿ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಆಗ್ತದೆ, ಅದು ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಡೆಲಿವರಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್
अल्पसंख्याक आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. एकीकडे भारत दुसऱ्या T20 विश्वचषकाचा मुकुट घालण्यात उत्सुक आहे, तर दुसरीकडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतिहास लिहिणारा दक्षिण आफ्रिका संघ. शनिवारी पावसाने साथ दिली तर हा अंतिम सामना नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे. एकीकडे भारत दुसऱ्या T20 विश्वचषकाचा मुकुट जिंकण्याची वाट पाहतोय, तर दुसरीकडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतिहास लिहिणारा दक्षिण आफ्रिका संघ. शनिवारी पावसाने साथ दिली तर ती बॅट बॉलची उत्कट लढाई ठरेल आणि क्रिकेटचा खरा थरार समोर येईल यात शंकाच नाही. भारताला एक प्रकारे चोकरही म्हटलं पाहिजे. टीम इंडियाने गेल्या दशकापासून ICC आयोजित एकही चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली नाही. 2023चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण तीही प्रत्यक्षात आली नाही. त्यानंतरही भारताने पराभूत न होता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. होम ग्राउंडवर फायनलमध्येच ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होणे निराशाजनक होते. त्या दिवशी हुकलेला विश्वचषक शनिवारी रात्री भारतात यावा ही लाखो क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे. आज अतिशय उत्सुकता लागून असलेल्या सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष 2020 वर्ल्ड कपमध्ये लागून राहिलेलं आहे. शोकर्सचा शिक्का घेऊन आलेला आहे. दक्षिण आफ्रिका जवळपास 30 वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर माजी विजेता असलेला संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या रीतीने त्यांना सामना करण्यासाठी आणि पुन्हा एकदा चोकरचा शिक्का मारण्यासाठी सज्ज झालेला आहे. रोहित शर्माचा संघ हा अतिशय उत्कृष्ट बांधणी केलेला संघ आहे. याच्यामध्ये विराट कोहली आहे, हार्दिक पांड्या आहेत, अक्षर पटेल आहे, चांगले चांगले स्पिनर्स आहेत आणि त्यामुळे आजचा सामना हा दक्षिण आफ्रिकासुद्धा दुसऱ्या बाजूनं अपराजित राहिलेला आहे आणि एका बाजूने भारत हा सगळे सामने जिंकून अपराजित राहिलेला आहे. त्यामुळे शेवटी अंतिम सामना कोण जिंकणार याची कुतूहलता सगळ्यांना जरी लागून राहिलेली असली तरी हा सामना आज भारतीय नेतृत्वामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत संघच जिंकणार आहे आणि आम्हीच वर्ल्ड कपचे दावेदार राहणार आहोत यात काही शंका नाही. नक्की आज आम्ही जिंकणार वर्ल्ड कप 2020. तुमचं नाव? मी रणजित चौगुले, सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. साऊथ आफ्रिका मॅच फायनल आहे आणि गेल्या टायमाला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंडियाचा फायनलमध्ये 10 मॅच जिंकून फायनलला पराभव झाला होता. आता ह्या टायमाला इंडिया सगळे मॅच जिंकून फायनलपर्यंत पोचले आणि साऊथ आफ्रिकेबरोबर फायनल खेळणार आहेत. तरी आम्ही इंडिया जिंकावीची आशा करतो आणि गेल्या टायमासारखं होऊ नये आणि आता पूर्ण टीम चांगली फॉर्ममध्ये आहे आणि रोहित शर्मा आमचा कॅप्टन आहे आणि पूर्ण टीम फॉर्ममध्ये चांगलं हे झालेलं आहे. तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करतो की देवा इंडिया जिंकावा अशी हे आहे. आणि संध्याकाळी रात्री 8 वाजता मॅच चालू होणार आहे. 8 वाजता मॅच चालू होणार आहे. मगाशी ह्याच्यामध्ये बघितलं तर पावसाचा काही संकेत नाही आहे. मग हे बी क्लिअर आहे. पाऊसची पण शक्यता नाही आहे. पूर्ण मॅच होईल अशी आशा आहे आणि इंडिया विन व्हावं ही आमची इच्छा आहे. तुमचं नाव? अभिजित राजपूत. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्याला ICC नॉकआउट ट्रॉफी असंही म्हटलं गेलं. इतरत्र दक्षिण आफ्रिका हा चोकर म्हणून ओळखला जाणारा संघ आहे. 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केल्यापासून त्यांनी एकही विश्वचषक जिंकलेला नाही. एकामागोग एक कारणे आणि अनपेक्षित परिस्थितीने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या सीमेवर रोखलंय. त्यामुळे अंतिम सामना त्यांच्यासाठीही पूर्णपणे नवीन असणार आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन.
खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज। अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया। पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाच्या नरेगा प्रकल्पात बाल कामगारांना कामावर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी बाल कामगारांवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाच्या नरेगा प्रकल्पात बाल कामगारांना कामावर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी बाल कामगार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। नरेगा योजनेअंतर्गत कामगारांच्या आकडेवारीत अधिकाऱ्यांचा घोळ उघडकीस आलाय। बनावट कागदपत्रे हजेरी सादर करून सरकारी पैशांची लूटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बाल कामगारांनाही कामावर ठेवले असल्याची चर्चा रंगली आहे। ज्या अधिकाऱ्याने बाल कामगार न वापरण्याबाबत जनजागृती करायची होती त्यांनी येथे मुलांचे फोटो अपलोड केले आहेत। गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हाती रोजंदारी जायची अशी टीका करणाऱ्या पीडीओ नरेगा प्रकल्पाच्या ऑनलाईन दस्तऐवजात बाल कामगारांचे फोटो बिंदास लावून पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात आलाय। ಈಗ मनगुत्ತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪಿ.ಡಿ.ಒ ಅವರೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೇನೆ। ಅದು ಚೈಲ್ಡ್ ಲೇಬರ್ನ ವರ್ಕಿಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಯಾರೋ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಚೌಕಸಿ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಇಲ್ಲ ಸರ್ ಚೈಲ್ಡ್ ಲೇಬರ್ ಏನು ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅವ್ರ ಹೆಸರು ಮ್ಯಾಗ ಪೇಮೆಂಟ್ನೂ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಾಳೆ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ಅದನ್ನು ನಾನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ತಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ಈಗ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀರಿ ಸರ, ಈ ತಂದಿದ್ದಾರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ मनगुत्ती ಪಿ.ಡಿ.ಒ ಅವ್ರಿಗೆ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್। ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅದ್ರದ್ದು ಏನು ಕ್ರಮ ಐತಿ ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ ನಾವು। ಆಮೇಲೆ ಇಒ ಸರ್ ಜೊತೆನೂ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ತಪ್ಪಿತಸ್ಥಿತ್ತಂದ್ರೆ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದೇನೈತಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೊದಲು ದಾಖಲಾತಿ। ಅದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅವ್ರ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆ ಅವರು ಕ್ರಮ ತಗೋತಾರೆ। ತಪ್ಪಿಸ್ತತ್ತಿದ್ರೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆ ಅವರು ಇದು ಮಾಡ್ಯಾರಲ್ರಿ ಅದು। ಸೊ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುವವರೆಗೂ ನಾವು ಏನದನ್ನು ಹೇಳಲ್ಲ, ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ತಗೋ। ಅದು ನೋಡಿ ಫೋಟೋ ಹಾಕಿದಾರೋ ಅಥವಾ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಬಾಲ ಕಾರ್ಮಿಕರ मಕ್ಕಳನ್ನು ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। अनेक कामामध्ये बाल मजुरीचा वापर करून त्यांनी पंचायतीमध्ये जॉब कार्डच्या प्रकरणात केवळ 3 कामगार असून कामावर हजेरी लावत 15हून अधिक जणांची नावे नोंदवून पैशांचा अपव्यवहार केला आहे। वडगाव भागामध्ये L&T कंपनीने पुन्हा पाईपलाईनच्या नावाने खुदाई काम हाती घेतलंय। वडगाव भागामध्ये L&T कंपनीने पुन्हा पाईपलाईनच्या नावाने खुदाई काम हाती घेतलं आहे।
वडगाव गोमटेश विद्यापीठ जवळील वडगाव जेल शाळामार्गे वडगाव भागामध्ये खुदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून मजबूत असा रस्ता निर्माण केला गेला आहे. फुटपाथ व वॉकवे बनवण्यात आलाय, पण त्यालाच लागून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम सुरू केल्याचे समजते. पण पेव्हर्स काढून 3 फूट खुदाई करण्यात आली खरी, पण यामुळे रस्त्याचे नुकसान निश्चितच होणार, कारण एकदा बनवलेला रस्ता खुदाई केल्यास हा रस्ता खराब होऊ शकतो. रस्ता खराब होऊ नये यासाठी L&T कंपनीने लक्ष द्यावे अशी नागरिकातून मागणी होत आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रा 30 जुलै रोजी साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त देवीला शुक्रवारी गाऱ्हाणे घालण्यात आले. वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा 30 जुलै रोजी होणार आहे. यात्रेनिमित्त देवीला शुक्रवारी गाऱ्हाणे घालण्यात आले. रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास पुजारी, पंचमंडळी, देवीचे हक्कदार आणि शेतकऱ्यांच्या वतीने भरपूर पाऊस पडावा, चांगले पीक यावे, रोगराई नष्ट व्हावी या मागणीचे देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. यंदाही ग्रामदेवतेची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी या भागातील कुमारिका सायंकाळी मंगाई मंदिरात जाऊन पूजन करतात. त्यानंतर विष्णू गल्ली, वजे गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प येथील विविध मंदिरात पाण्याने भरलेली कळशी घेऊन ढोल ताशांच्या गजरात विविध देवतांना पाणी वाहतात. आपले शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण व्हावे, जीवनात आपण यशस्वी होऊ दे अशी भावना यामागे असल्याची आख्यायिका आहे, असे यावेळी यात्रा कमिटीला उपस्थित असलेल्या प्रमुखांनी सांगितले. एक मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली मंगाई देवीची यात्रा 30 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आज मंगाई देवीला गाऱ्हाणे घालण्यात आलेले आहेत आणि आजपासून या एरियामध्ये जे मंगाई देवीच्या एरियामध्ये कोणी मांसाहार दिन करणार नाहीत. त्याशिवाय वार असतात त्या दिवशी शेतकरी बंधू आपली कामं बंद ठेवून देवीच्या सेवेमध्ये मग्न असतात आणि त्या दिवशी कुमारिकांच्या हस्ते त्या इकडच्या मंगाई देवीला आणि आसपासच्या मुख्य प्रमुख देवतांना जलाभिषेक करण्यात येतो आणि अशी ही पूर्वपार पद्धतीने चालू आली आहे. तीच परत जत्रा आमची पुढे चालू ठेवत नागरिकांचा सपोर्ट आहे. त्यामुळे काय कोणी त्याच्याबद्दल काही संदेह बाळगू नये, पण ज्या काही असतील सूचना त्याही सूचना एका वेळेस मान्य करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांनी आता बळी ह्याच्याबद्दल एक ऑर्डर, पशुबळीची ऑर्डर काढली की कुठल्याही मंदिराच्या समोर पशु बळी द्यायचं नाही म्हणून, मग त्याच्यावर तुमचा काय निर्णय? सर्व आज या ठिकाणी श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त देवीला पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आलेले आहेत. तरी या सर्व आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून, सर्व या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना विनंती आहे की आता पुढील 1 महिना या ठिकाणी वार पाळण्यात येतील. श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण भागामध्ये वडगावमध्ये वार पाळण्यात येतील व जी शेकडो वर्षापासून जी परंपरा सुरू आहे त्या परंपरेनुसार पुढील 30 जुलै रोजी मंगळवार 30 जुलै रोजी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं पार पडेल. तरी सर्व भक्तांनी पुढील 1 महिना या भागात राहणाऱ्या श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण परिसरात राहणाऱ्या सर्व आमच्या भक्तांना विनंती आहे की जे वार पाळण्यात येतात त्याचं काटेकोरपणे पालन करावं व संपूर्ण वडगाव परिसरामध्ये ही जी यात्रा आहे ती शेतकऱ्यांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते, पावसाची यात्रा म्हणून ओळखली जाते. कारण की शेकडो वर्षापूर्वी रोगराई आली होती, काही पीक पाणी नव्हतं, दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. त्यावेळेला शेतकरी बंधूंनी व कष्टकऱ्यांनी या देवीला गाऱ्हाणे घातले. त्यानंतर सर्व रोगराई गेली, सर्व शेतकऱ्यांची पिकं चांगली आली. म्हणून या मंगाई देवीला, जी श्री मंगाई देवी सर्वांच्या ज्या मागण्या असतील ती पूर्ण करत असते, त्या मंगाई देवीची यात्रा करत असतात. ही परंपरा सध्याही सुरू आहे. अशीच परंपरेनुसार ही यात्रा नेहमी चालू राहील व पुढचे 1 महिना जो वार पाळला जातील त्यासाठी सर्व भक्तांनी त्या जे वार पाळले जातात त्याचं काटेकोरपणे पालन करावं व श्री मंगाई देवीचे जे मंगळवार, शुक्रवारी आमचे जेव्हा वार असतात तेव्हा आम्ही कुमारिकांना जे पाणी वाहण्यासाठी येतात त्यांना शैक्षणिक साहित्याचं जे वाटप करतो. त्याचासुद्धा सर्व आमची जी विद्यार्थी आहेत या भागातील ज्या कुमारिका आहेत
त्यांचंसुद्धा जी विधिवत ती ढोल असेल व आमची मिरवणूक असेल ती चालूच राहील. काही भक्तांमध्ये काही जर गैरसमज असेल की यात्रा यावर्षीची होणार की नाही, तर दरवर्षी होते त्याच उत्साहात ही यात्रा होईल असं मी या ठिकाणी श्री मंगाई देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं सांगतो व माझी बोलतो. मंगाई देवीच्या यात्रेत शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास असून पूर्वी ही यात्रा शेतकऱ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध होती. भरपूर पाऊस पडावा आणि चांगले पीक यावे या मागणीचे गाऱ्हाणे घालून शेतकऱ्यांकडून वार पाळणूक करत होते. कालांतराने ही यात्रा गावकऱ्यांची झाली. वार दिवशी येथील शेतीची कामे बंद ठेवण्यात येतात. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होतोय. अनेक वेळा विद्यार्थी शाळेला जाताना पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. तरी याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांनी सांगितले. गेल्या 3 वर्षापासून PDOना आम्ही वारंवार ह्या रोडाच्या बाबतीत सांगत आलेला आहे. मासिक बैठकीत देखील हा विषय झालेला आहे. 3 वर्ष झाली या ठिकाणी प्राथमिक मराठी शाळा मुलांची आहे, कन्नड शाळा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील पेशंट ये जा करतात. अशा ठिकाणी PDOनी दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही वारंवार त्यांना सांगत आलो की बाबा हा रोड तातडीनं व्हावा, परंतु 3 वर्ष झालं ह्या ठिकाणी कुठल्याही रोडाच्या बाबतीत त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे. आणि आज ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये जा करतेवेळी खूप त्रास व्हायला लागलेत. पेशंटांना देखील येणं जाणं कठीण होऊन गेलेलं आहे. PDOनी एक्सटेन्शन एरियामध्ये भरपूर विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि ह्या आमच्या मुतगे गावामध्ये विकासाला भर दिलेला आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. तातडीनं PDOना मी तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांना त्यांना सांगतो की तातडीनं हा रोड झाला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात काहीतरी बरं वाईट झालं तर PDOना त्याचे त्रास भोगावे लागतील असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. ग्रामपंचायत फक्त एक्सटेन्शन एरियामध्ये सुधारणा करत आहे, कारण जिथे लाभ मिळतो तिकडेच ते लक्ष देतात असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. शनिवारी शाळेमध्ये शाळा सुधारणा कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला हजर राहण्यासाठी म्हणून गेलेल्या पालकवर्गाला
या रस्त्यावरून जाताना ही दुर्दशा पाहून विद्यार्थी इथून शाळेला कसे जात असतील असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ह्या रस्त्याची दुरावस्था पाहून महिला पालक अस्मिता पाटील यांनी या रस्त्याबद्दल कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अस्मिता भाऊकाना पाटील. मी मुदगा गावातील रहिवासी आहे. आज इथं SDMC मराठी स्कूलमधले SDMCचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालकवर्ग, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य व पालकवर्ग सर्वजण इथं उपस्थित आहे. आज हे उपस्थित राहण्याचं कारण ह्या रस्ता मराठी स्कूल आणि कन्नड स्कूलमध्ये जातो आणि मुलांना जाताना इथं प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, PDO सर्व सदस्य यांनी नोंद घ्यावी की हा रस्ता लवकरात लवकर करून घ्यावा. कारण खूप वर्ष झाली आम्ही सांगायला लागलो त्यांना का हा रस्ता करून घ्या, मुलांना शाळेत जाताना प्रॉब्लेम होतो, गाडीवरनं जाणाऱ्यांना पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा रस्ता तात्काळीने करून घ्यावा अशी नोंद घ्यावी आणि हॉस्पिटलला पण जाताना प्रॉब्लेम होतो. धन्यवाद. या मार्गावरून रुग्ण हॉस्पिटलला जात असतात, तसेच दररोज शाळेचे विद्यार्थीही ये जा करतात. पण रस्त्याची दुरावस्था पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटतं. याकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकाऱ्याने हा रस्ता निर्माण करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. यावेळी या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्याम मुदगेकर यांनाही याची कल्पना देण्यात आली. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. बिजगर्णी इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही. बिजगर्णीमध्ये गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. रात्री 11च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर बिजगर्णी इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही. पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती. वाहनधारकांनी स्वतः काही फांद्या हटवून रस्ता खुला केला. मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत संबंधितांनी झाड हटवण्याची कोणतीही कारवाई केली नव्हती. यापूर्वी देखील येथे या रस्त्याला लागून असलेली झाडे रस्त्यावर पडलेली घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यूही झाला होता. या ठिकाणी अनेक मोठी झाडे आहेत. पावसाळ्यामध्ये ही झाडे धोकादायक ठरत आहेत. या रस्त्यावर जास्त वळणे असल्याने हा रस्ता अपघातप्रवण क्षेत्र बनत चाललाय. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. फोर्ट रोड येथे पाणी पुन्हा साचले. गटारे आणि रस्त्यांची समस्या नेहमीचीच. महापालिका स्मार्ट सिटी अधिकारी व स्थानिक नेत्यांचे साफ दुर्लक्ष. सतीश जारकीहोळना DCM पद द्यावे, आसिफ सेठ यांनी मागितली हायकमांडकडे दाद. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती. भारत T20 विश्वचषकाचा मुकुट घालण्यास उत्सुक. क्रिकेटचा खरा थरार पाहायला मिळणार. शनिवारी होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.